केंद्रीय आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि पक्ष चिन्ह अजित पवारांना देण्याचा निर्णय दिला आणि या विरोधात शरद पवार गटाने आता सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेण्याची तयारी केली। पण शरद पवार गट सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहोचण्याआधीच अजित पवार गटाने सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल केलंय। त्यामुळे निवडणूक आयोगानंतर आता दोन्ही गटात सर्वोच्च न्यायालयामध्ये जुंपण्याची शक्यता आहे। पाहूयात। आयोगाचा निकाल आता सुप्रीम चाल। अजित पवार गटाकडून कॅव्हेट दाखल। पवार गटाआधीच सुप्रीम कोर्टात धाव। पक्ष मिळाल्यानंतरही अजित पवार सतर्क। मंगळवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने अजित पवारांच्या बाजूने निकाल देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे नाव आणि पक्षचिन्ह घड्याळ अजित पवार गटाला दिलं। निवडणूक आयोगाच्या या निकालानंतर मंगळवारी अजित पवार समर्थकांनी जल्लोष केला। अत्यंत जोशात जल्लोष करताना अजित पवार गटाने होशही सांभाळल्याचं बघायला मिळालं। कारण या निकालाविरोधात शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेण्याची घोषणा करत अजित पवार गटाने अत्यंत वेगाने पावलं उचलली। शरद पवार गट सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्याआधीच अजित पवार गटाने सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल केलं। शरद पवारांकडून या प्रकरणात कुठलीही याचिका दाखल झाल्यास त्यावर एकतर्फी निर्णय घेतला जाऊ नये अशी मागणी या कॅव्हेटमधून करण्यात आली आहे। निकाल लागल्यानंतर सांगितलं गेलं आहे की आम्ही सुप्रीम कोर्टच्या दारावर जाणार। ठीक आहे, कोणताही म्हणजे सुप्रीम कोर्ट हायकोर्ट तुम्हाला जायचा अधिकारच आहे, कारण आपला लोकशाही व्यवस्थामध्ये हे सगळे संविधानमध्ये दिले गेले हे पर्याय आहे आणि ते एक्सप्लॉइट करायला पाहिजे आणि ते गेलं पाहिजे। अजित पवार फक्त पक्ष मिळून निश्चिंत झाले नाहीत, तर त्यांना मिळालेला पक्ष टिकवण्यासाठीही अत्यंत चतुराईने पावलं उचलल्याचं पाहायला मिळालं। दुसरीकडे शरद पवार गटाचे नेते मात्र अजित पवार आणि निवडणूक आयोगावर टीका करण्यातच व्यस्त असल्याचं दिसलं। बुधवार दुपारपर्यंत केवळ सुप्रीम कोर्टात जाणार हेच ते सांगत राहिले। पवारांना संपवण्यासाठी, त्यांना मारण्यासाठी, त्यांची हत्या, राजकीय हत्या करण्यासाठी किती मोठा कट रचला जातोय। अहो, आम्ही तुम्हाला पर्याय दिला होता ना, तुम्ही त्या पर्यायाचा उल्लेखच केला नाही कागदपत्रामध्ये तुमच्या। म्हणजे तुम्हाला पाहिजे तशी टायपिंग करून घेतलंय। आता हे टायपिंग त्यांनी केलंय की नाही हे पण आम्हाला शंका आहे। निवडणूक आयोगाने दिलेला निकाल आहे तो असंविधानिक आहे। खरं तर अपेक्षा होती संविधानाच्या बाजूने निर्णय देतील, पण आता काय बोलणार आहे। खरं तर इलेक्शन कमिशन हे आता भाजपचं एक वेगळं डिपार्टमेंट झालं असं आपल्याला म्हणावं लागेल। पार्लमेंटमध्ये सुद्धा असा एक कायदा त्यांनी पास केला ज्याच्यामध्ये इलेक्शन कमिशनचा जो प्रमुख आहे, जे कोणी सत्तेत असतील ते तिथं त्या व्यक्तीला बसू शकतात। त्यामुळे वेगळं काय आमची अपेक्षा नव्हती। आम्ही आता कोर्टात जाऊन कोर्टाकडे न्याय मिळाला असं नक्कीच आम्हा सगळ्यांना वाटतं। एकंदरीतच शिवसेनेच्या बाबतीत जसं उद्धव ठाकरेंसोबत घडलं तसंच काहीसं किंबहुना त्याहून जास्त फटका शरद पवारांना बसला। काँग्रेससोबत लढून पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलं। 23 वर्षाच्या संघर्षानंतर आज तोच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यात काँग्रेसहून मोठा केला, पण आज तोच पक्ष हिरावला गेला। राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळाचे काटे अजित पवारांच्या दिशेने फिरले। निवडणूक आयोगाच्या या निकालानंतर आता सुप्रीम कोर्टात ही लढाई होणार आहे। त्यामुळे कोर्टाच्या लढाईत नेमकं काय घडतं, विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेतात, की तिथेही शिवसेनेसंदर्भातल्याच निर्णयाची पुनरावृत्ती होते, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।